दिनांक 29 मे 2026 रोजी ओझर शहरातील बाजारपेठ परिसरातील स्वामी समर्थ केंद्रातून लोखंडी दानपेटी चोरी झाल्याची घटना समोर आली होती। दानपेटीत अंदाजे 15,000 रुपयाची रोकड असल्याचे सांगण्यात आले होते। या प्रकरणी ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 113/2026 अन्वये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचा संबंधित तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असताना मंदिर परिसरातील तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित ओंकार देविदास जाधव वय वर्ष 20 राहणार दत्तनगर शेलारमळा ओझर तालुका निफाड याला ताब्यात घेतले। पोलीस चौकशीत ओंकार जाधव आणि त्याच्या एका विधी संघर्षित बालक साथीदाराने मिळून स्वामी समर्थ केंद्रातील दानपेटी चोऱ्याची कबुली दिली आहे। आरोपीच्या ताब्यातून चोरीस गेलेली लोखंडी दानपेटी तसेच 1040 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे। चोरी केलेल्या रकमेतून आरोपीने नवीन कपडे व शूज खरेदी केल्याची माहिती तपासात समोर आली आहे। पुढील तपासासाठी आरोपीला ओझर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही तासात गुन्ह्याची उकल करून आरोपीला जेरबंद करण्यात यश मिळविले आहे। वृत्तसंकलन विभाग, नाशिक। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशस्त्र न्यूज।